नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा काही वेळातच मुंबईमध्ये सुरू होतेय. आता मुंबईमध्ये या दरम्यान राजकीय राडा होणार का असा प्रश्न आहे. कारण शिवसेनेचे आणि नारायण राणे यांचे समर्थक भिडतात का हा प्रश्न आहे. कारण आज सकाळपासून तसंच वातावरण एक प्रकारे नारायण राणेंची आजपासून जन आशीर्वाद यात्रा ही निघते आणि राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाणार आहेत. नारायण राणे यांचा सुधारित दौरा जाहीर झाला आणि शिवसेनेच्या विरोधानंतरही राणे आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. राणेंना स्मृतीस्थळावरती येऊ देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिलेला होता. मात्र तरीही नारायण राणे हे स्मृतीस्थळावरती जाण्याच्या निर्धारावरती ठाम आहेत. दुसरीकडे नारायण राणे यांनी वरळीमध्ये जाणं टाळलेलं आहे. दौऱ्यादरम्यान वरळीमध्ये सभा घेतली जाणार होती, मात्र ती रद्द करण्यात आली असं सूत्रांकडून कळतंय. राणेंचे दोन्ही पुत्र इथे उपस्थित आहेत या जनआशीर्वाद यात्रेसाठी. मात्र या दरम्यान मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप हे कार्यकर्ते आमने सामने येतात का अशी शक्यता एक प्रकारे वर्तवली जाते. मुंबई विमानतळ परिसरातून आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे आपल्या सोबत आहेत. अभिषेक, काय अपडेट्स? अभिषेक, आवाज येतोय? काय अपडेट्स आहेत? संपर्क तुटलाय. मात्र आपण पुन्हा जाऊयात. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा ही मुंबई विमानतळापासून सुरू होईल. राणेंचे दोन्ही पुत्र आपल्याला दिसत आहेत आणि मुंबई विमानतळ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते अगदी हुतात्मा चौकापर्यंत ही जन आशीर्वाद यात्रा. या दरम्यान वेगवेगळे टप्पे आहेत. काही ठिकाणी सभा घेतली जाणार आहे आणि संपूर्ण ही जन आशीर्वाद यात्रा तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती सगळे अपडेट बघायला मिळतील. दरम्यान आज सकाळपासून जन आशीर्वाद यात्रेसाठी माहीम आणि दादर या भागामध्ये पोस्टरबाजी करण्यात आली होती भाजपकडून. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळीच ही पोस्टर्स हटवलेली आहेत, होर्डिंग्स हटवलेले आहेत. आता फक्त प्रतीक्षा आहे नारायण राणे यांची. भाजपचे महत्त्वाचे नेते हे देखील आता तिथे दाखल आहेत मुंबई विमानतळावरती. आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे हे देखील तिथे उपस्थित आहेत. अभिषेक, अभी क्या चल रहा है वहां पे? देखिए, मुंबई एयरपोर्ट पर नारायण राणे का आगमन हो चुका है। यहाँ पर अगले कुछ सेकेंडों में यहाँ पर पहुंचेंगे नारायण राणे। इसके लिए पूरा का पूरा ये पैसेज खाली करा दिया गया है। उनके परिवार के लोग यहाँ पहुंचे हैं, राणे समर्थक पहुंचे हैं ताकि यहाँ पर उनका स्वागत कर सके। दूसरी तरफ अगर तस्वीरें मैं आपको दिखाऊं तो यहाँ पर ये बैरिकेडिंग डाली गई है ताकि इस जगह से कोई अंदर प्रवेश न करे। और राणे के स्वागत के लिए बीजेपी के कार्यकर्ता ढोल नगाड़े ताकों के साथ एयरपोर्ट पर मौजूद है। लगातार यहाँ पर ढोल नगाड़े बज रहे हैं ताकि नारायण राणे का स्वागत किया जा सके। कुछ ही सेकंड में नारायण राणे यहाँ पर पहुँचेंगे और उसके लिए पूरी तैयारी हो चुकी है। और यहाँ से नारायण राणे सीधे छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के पास जाएंगे। वहाँ से इस यात्रा की शुरुआत होगी। उसके ठीक पहले यहाँ पर नारायण राणे को रिसीव करने के लिए उनके परिवार के लोग, उसके साथ साथ तमाम सारे लोग पहुंचे हैं ताकि यहाँ से रिसीव करके उन्हें छत्रपति शिवाजी महाराज के उस पुतले के पास लेके जाया जाए जहाँ से इस पूरी यात्रा की शुरुआत होगी। और इसके लिए बाकायदा यहाँ पर उनके परिवार के लोग, इसके साथ साथ तमाम बीजेपी के विधायक, राणे समर्थक सभी यहाँ मौजूद हैं ताकि यहाँ से उन्हें रिसीव किया जा सके। और कुछ ही सेकेंड में नारायण राणे यहाँ पहुँच रहे हैं। जी अभिषेक, इस यात्रा के दौरान नारायण राणे और उनके साथ में कौन कौन से नेते, प्रमुख नेते मौजूद होंगे? वो जो वैन है ये जन आशीर्वाद यात्रा की, वहां उस पे देखिए, नारायण राणे की इस पूरी यात्रा के दौरान पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हरी झंडी देंगे और उसके बाद इस यात्रा की शुरुआत होगी। जिसके लिए अगर विमानतल पर बात करें तो विमानतल पर यहाँ पर प्रमोद जठार जो जिलाध्यक्ष हैं और इस पूरी यात्रा के प्रमुख हैं वो मौजूद हैं। सुनील राणे मौजूद हैं, कालिदास कोलंबकर मौजूद हैं, नितेश राणे मौजूद हैं, नीलेश राणे मौजूद हैं। उसके साथ साथ यहाँ पर प्रसाद लाड मौजूद हैं और राणे के तमाम सारे समर्थक मौजूद हैं। ये पूरे लोग पूरी यात्रा के दौरान मौजूद रहेंगे। जबकि पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस पूरी यात्रा को हरी झंडी दिखाने के लिए वो एयरपोर्ट के पास छत्रपति महाराज का जो पुतला है वहाँ पर मौजूद रहेंगे। जी अभिषेक,
हे आपण दृश्य थेट प्रेक्षकांना दाखवतोय आणि तिथे नारायण राणे यांचं आगमन झालेलं आहे। पहुंच चुके हैं, तस्वीरें आपको दिखा रहा हूँ। यहाँ पर पूर्व मुख्यमंत्री और केंद्रीय मंत्री नारायण राणे पहुंचे हैं एयरपोर्ट पर। तस्वीरें आपको दिखा रहा हूँ। यहाँ पर नारायण राणे बाहर निकले हैं, जिसके बाद यहाँ पर स्वागत किया जा रहा है उनका। पूरे परिवार की तरफ से स्वागत किया जा रहा है और यहाँ से राणे को लेके जाया जाएगा और इसके लिए पूरी तैयारी हो चुकी है। अगर तस्वीरें मैं आपको दिखाऊं तो नारायण राणे यहाँ से निकलेंगे और इसके लिए पूरी तैयारी हो चुकी है। पूरे परिवार के लोग यहाँ पर पहुँचे हैं और इस गाड़ी से नारायण राणे पहुँचेंगे और उसके लिए पूरी तैयारी हो चुकी है। बाकायदा सभी के सभी समर्थक यहाँ पर पहुँचे हैं और नारायण राणे इस जगह से निकलकर अपनी गाड़ी तक पहुँचेंगे। इसके लिए पूरा आपको दिखाई पड़ रहा है कि नारे के साथ है और बाजार अर्पण हो रहा है और यहाँ से राणे निकलेंगे और सीधे छत्रपति महाराज के उस पुतले तक जाएंगे। इसके लिए देखिए, अगर तस्वीरें मैं आपको दिखाऊं तो यहाँ पर लगातार राणे को बधाई देने के लिए और उनका स्वागत करने के लिए तमाम सारे नेता पहुँचे हुए हैं और सभी लोग स्वागत करने के लिए यहाँ पर पहुँचे हैं और यहाँ से सीधे नारायण राणे जाएंगे छत्रपति शिवाजी महाराज के उस पुतले के पास, जहाँ से इस पूरे यात्रा की शुरुआत होगी। और इसके लिए बाकायदा यहाँ पर चारों तरफ आप देखिए पुलिस बंदोबस्त फिलहाल स्वागत करने के साथ ही अब यहाँ से नारायण राणे निकलेंगे और सीधे छत्रपति शिवाजी महाराज के पुतले की तरफ जाएंगे। अगर तस्वीरें दिखाए तो ये देखिए, ये तस्वीरें देखिए, सुनील राणे आ रहे हैं। इसके साथ साथ यहाँ पर राणे समर्थक सभी सब आगे हैं और उसके बाद नारायण राणे अब पहुँच रहे हैं। पूरे स्वागत के बाद अब गाड़ी के पास पहुँच रहे हैं। केंद्रीय मंत्री नारायण राणे जन आशीर्वाद यात्रा आज शुरू करनी है मुंबई में। उसके ठीक पहले तस्वीरें देखिए, ये देखिए नारायण राणे सुरक्षा के बीच अपनी गाड़ी तक पहुँचे हैं और यहाँ से वो सीधे छत्रपति महाराज तक जाएंगे, जहाँ से यात्रा की शुरुआत हो रही है। स्वागत किया जा रहा है ताकि इस सीधे देखते आपको रोड नजर आ रहे हैं, नजर आ रही है जनआशीर्वाद यात्रेसाठी नारायण राणे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर पडतायत आणि अगदी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत नारायण राणेंचं करण्यात आलेलं आहे। त्यांचे दोन्ही पुत्र, त्यांचा संपूर्ण परिवार आणि संपूर्ण महाराष्ट्रातला भाजप परिवार किंवा मुंबईतला भाजप परिवार हा त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होता। आता या यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते। मुंबई विमानतळावरती नारायण राणेंचं आगमन तर झालंय, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर आहे तिथे आधी अभिवादन करतील नारायण राणे छत्रपती शिवरायांना आणि मग पुढे या यात्रेला सुरुवात होईल। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि महाराष्ट्रातले भाजपचे इतर महत्त्वाचे नेते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास आहेत जमलेले। आता तिथे नारायण राणे यांची वाट पाहिली जाते। तिथे महाराजांना अभिवादन केल्यानंतर मग या यात्रेला सुरुवात होईल। ॲडव्होकेट मंगलप्रभात लोढाजी, मुंबईचे पूर्व अध्यक्ष आमचे नेते ॲडव्होकेट आशिष शेलारजी, आमदार योगेश सागरजी, पराग गवळणीजी, या सर्वांचं या ठिकाणी आपण जोरदार स्वागत करूया। बोलो भारत माता की जय 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 भवानी, हर 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 भारत माता की। आपल्या सर्व मान्यवर नेत्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत। जनआशीर्वाद यात्रेची मुंबईची सुरुवात माननीय नेत्यांच्या या उपस्थितीत या ठिकाणाहून थोड्याच वेळात सुरुवात होईल। शिवप्रभूंना या ठिकाणी मानवंदना देऊन आपण या यात्रेची सुरुवात करणार आहोत।
मान्यवर नेत्यांचं, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय प्रवीण दरेकर साहेब, आदरणीय लोढाजी, आशिष शेलारजी इत्यादी मान्यवरांचं या मंचावरती आगमन होत आहे. थोड्याच वेळात त्या ठिकाणी माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे हे विमानतळामधून बाहेर पडलेले आहेत आणि आता थेट या विमानतळाच्या बाहेर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते येतील. त्याआधी महाराष्ट्रातले भाजपचे प्रमुख नेते त्यांच्या स्वागतासाठी महाराजांच्या पुतळ्याजवळ सज्ज आहेत. आता प्रतीक्षा आहे नारायण राणे यांची. इथे देखील ढोल ताशे सज्ज आहेत त्यांच्या स्वागतासाठी. महाराजांना अभिवादन करून मग जन आशीर्वाद यात्रेला पुढे सुरुवात होईल. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, हे सगळे भाजपचे नेते आता सज्ज आहेत स्वागतासाठी. आता फक्त प्रतीक्षा आहे नारायण राणे यांची. अगदी खरं आहे. आपण पाहतो आहोत की महाराष्ट्रातल्या भाजपचे महत्वाचे नेते आणि मुंबईतले सगळे आमदार, मुंबईतले सगळे महत्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आलेले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार मनोज कोटक, आमदार योगेश सागर, अतुल भातखळकर, आशिष शेलार, त्याचबरोबर इतर जे पदाधिकारी आहेत, स्थानिक आमदार जे आहेत ते आलेले आहेत. बहुतेक सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जे विमानतळावर गेले होते रिसीव्ह करायला ते सुद्धा पदाधिकारी आता या ठिकाणी आलेले. अवघ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये नारायण राणेंचा ताफा या ठिकाणी येऊन पोहोचेल. त्यानंतर पुढची कारवाई जी आहे किंवा पुढचा स्वागत समारंभ आणि यात्रेच्या सुरुवातीचा कार्यक्रम हा या ठिकाणी पार पडणार आहे. आता आपण पाहतोय की महाराष्ट्रातले भाजपचे आणि मुंबईतले भाजपचे सगळे महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा या ठिकाणी आलेले आहेत. आशिष शेलार, योगेश सागर, अतुल भातखळकर, त्यानंतर इतर सगळे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आपण पाहतो आहोत. एकूणच या कार्यक्रमाला अवघ्या पुढच्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. बाकीचे सगळे जण जे आहेत ते या ठिकाणी येऊन पोहोचलेले आपण आता या ठिकाणी पाहतो आहोत. प्रणाली, आपण दोन दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय. एकतर विमानतळाच्या बाहेर पडलेले आहेत नारायण राणे त्यावेळची दृश्य, आणि आता दुसरीकडे जिथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी राज्यातले, मुंबईतले सगळे जे महत्वाचे नेते आहेत भाजपचे ते उपस्थित आहेत, आवर्जून हजर आहेत आणि आता वाट पाहतायत. नारायण राणे हे विमानतळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत केव्हा येतात. तिथे देखील ढोल ताशे सज्ज आहेत. एकतर विमानतळाच्या परिसरात सुद्धा ढोल ताशांच्या गजरात अगदी दणक्यात स्वागत झालं केंद्रीय मंत्र्यांचं. आणि आता हा सगळा ताफा महाराजांच्या पुतळ्याजवळ येईल. तिथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं स्वागत केलं जाईल भाजपच्या सगळ्या नेत्यांकडून. त्यासाठी विधानसभेचे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि इतर भाजपचे जे काही आमदार किंवा इतर पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि मग महाराजांना वंदन करून या भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची मुंबईतली सुरुवात होईल. एकूणच विमानतळावरती अगदी जंगी स्वागत राणेंचं झालं आणि त्यानंतर आता महाराजांच्या पुतळ्याकडे ते रवाना झालेले आहेत. अभिषेक पांडे देखील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अभिषेक, आता विमानतळ परिसरातून राणे बाहेर पडलेले आहेत, त्यानंतरचे काय अपडेट्स? ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय. एक्सक्लुझिव्ह नारायण राणेंचा ताफा हा विमानतळाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येतोय. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे मुंबईमध्ये येत आहेत आणि त्यांचं अगदी दणक्यात स्वागत झालंय विमानतळाच्या बाहेरच. आणि आता भाजपचे महत्वाचे नेते त्यांच्या स्वागतासाठी पुन्हा एकदा तयार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, जिथे राणे येतील, ते महाराजांना वंदन करतील आणि मग भाजपच्या मुंबईतल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात होईल. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ताफा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे येताना. आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे हे आपल्या सोबत आहेतच. अभिषेक, काय अपडेट्स?
छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के पास पहुंच चुके हैं नारायण राणे। अगले कुछ सेकंड में वो मंच की तरफ बढ़ रहे हैं। ये तस्वीरें आप देखिए सीधे ये जो स्टैच्यू है, स्टैच्यू के ठीक पीछे गाड़ी उनकी पहुंची है और यहाँ से वो सीधे मंच की तरफ निकल रहे हैं। वहां पर वो छत्रपति शिवाजी महाराज को वंदन करके और यहाँ से यात्रा की शुरुआत करेंगे। फिलहाल पुतले की तरफ पहुंच चुके हैं। ये देखिए तस्वीरें, इस तस्वीरों को देख करके आप अंदाजा लगा सकते हैं कि साथ में करीब उनके 20 से 25 अलग अलग गाड़ियां हैं, उनके समर्थक हैं और यहाँ से ये और ज्यादा संख्या में लोग यहाँ पर पहुंचेंगे। यहाँ पर मुंबई के करीब करीब सारे विधायक और सांसद के साथ साथ तमाम सारे लोग पहुंचे हैं और तस्वीरें देखिए छत्रपति शिवाजी महाराज के पास पहुंच चुके हैं। यहाँ पर उनका स्वागत हो रहा है और यहाँ से वो सीधे अपनी यात्रा की शुरुआत करेंगे। फिलहाल यहाँ पर आप देखिए तो सैकड़ों की संख्या में यहाँ पर लोग मौजूद हैं। कोविड प्रोटोकॉल करने के लिए कहा गया था, उसके बावजूद भी चूंकि बीजेपी को एक शक्ति प्रदर्शन के तौर पर इसे लेना है और इसके लिए ये पूरा का पूरा ये रोड शो की तरह ये पूरा कार्यक्रम चल रहा है। जी अभिषेक, ही आपण थेट दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आणि मुंबई विमानतळावरून नारायण राणे यांचा ताफा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आवारामध्ये पोहोचलाय। तिथे मंचावरती भाजपचे सगळे नेते त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेतच आणि आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील या मंचावरती येतील। तिथे भाजपकडून त्यांचं जोरदार स्वागत पुन्हा एकदा केलं जाईल। ढोल ताशांच्या गजरामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं महाराष्ट्रात मुंबईमध्ये स्वागत। पावसानं देखील हजेरी लावली आहे, मात्र या दरम्यान जन आशीर्वाद यात्रा पार पडतेय। लोकांचे आशीर्वाद घ्यायचे त्यासाठी मुंबईमध्ये भाजपची ही जन आशीर्वाद यात्रा आणि मुंबई विमानतळापासून राणेंचा ताफा हा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत येऊन पोहोचला आणि आता राणे हे या मंचावरती येतील। तिथे राज्यातले प्रमुख नेते भाजपचे उपस्थित आहेत, विधानसभेचे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि त्याचबरोबर भाजपचे मुंबईतले इतर पदाधिकारी हे राणेंचं स्वागत करतील। नारायण राणे हे देखील महाराजांना वंदन करतील आणि मगच या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात होईल। नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले कृपाशंकर सिंह हे देखील आपल्याला दृश्यात दिसतात, ते देखील राणेंच्या स्वागतासाठी सज्ज आहेत। अर्थात देवेंद्र फडणवीस आहेत, प्रवीण दरेकर आहेत आणि भाजपचे इतर नेते मंडळी, स्थानिक आमदार, मुंबईतले सगळे भाजपचे आमदार हे देखील तिथे उपस्थित आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे, कारण ज्या वेळेला ही जन आशीर्वाद यात्रा रस्त्यावरून निघेल तेव्हा खूप मोठी गर्दी असणार आहे। या सगळ्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून मोठा फौजफाटा आता राणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचलेले आहेत। त्यांची असलेली सगळी सुरक्षा, हा सगळा ताफा महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचलाय आणि तिथे महाराजांना वंदन करून मगच या यात्रेला सुरुवात होईल। समुद्र लोगों को दिखाई देगा। लेकिन जिस तरीके से शिवसेना विरोध कर रही है, क्या स्टैच्यू तक बाबा साहब के स्मृति स्थल तक जाएंगे नाना राणे? ऐसी बात है कि कल हमारे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर जी ने कहा है कि बाला साहब ही हमारे दैवत है, इस महाराष्ट्र के दैवत है और इस हिंदुस्तान के हिंदू हृदय सम्राट है और जिनके आशीर्वाद से राणे साहब का राजनीतिक करियर शुरू हुआ, उस बाला साहब का आशीर्वाद तो लेना बनता ही है, क्योंकि बाला साहब इस देश के महान व्यक्ति हैं। बिल्कुल, जिस तरीके से यहाँ पर बीजेपी के नेता और विधायक प्रसाद लाड कह रहे हैं कि बाला साहब ठाकरे के ही आशीर्वाद से नारायण राणे के करियर की शुरुआत हुई थी और ऐसे में उनका आशीर्वाद लेने के लिए जरूर जाएंगे। कैमरा के साथ अभिषेक पांडे। हे थेट दृश्य महाराजांना वंदन करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे पोहोचलेले आहेत आणि सोबत त्यांच्या भाजपचे इतर महत्त्वाचे नेते मंडळी। या दरम्यान पावसानं देखील हजेरी लावलेली आहे, मात्र जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मगच पुढे राणे या आशीर्वाद यात्रेला सुरुवात करतील। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। प्रणाली, नारायण राणे हे पोहोचलेले आहेत शिवरायांच्या पुतळ्याजवळ, काय पुढचे अपडेट्स? आपण पाहतोय या ठिकाणी नारायण राणे जे आहेत ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे आलेले आहेत, ते वंदन करत आहेत
खरं तर इथे प्रचंड गर्दी झालेली आहे, त्यात पावसाची हजेरी, त्यामुळे या ठिकाणी थोडीशी गडबड होती आहे. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींची असो किंवा सुरक्षा रक्षकांची असो, आता या ठिकाणून हे सगळे मंत्री जे आहेत ते बाहेर पडताना आपण पाहतो आहोत. तिथे छोटासा भाषणाचा एक छोटेखानी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर हे सगळे जण जे आहेत ते यात्रेसाठी बाहेर पडणार आहेत. आपण पाहतो आहोत की या ठिकाणी ही सगळी गर्दी जी आहे ती आता बाहेर पडणार आहे. कॅमेरामॅनला थोडेसे शॉट्स घ्यायला त्रास होताना आपण पाहतो आहोत, कारण या ठिकाणी गर्दी आणि पाऊस अशा दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे आता आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची पुष्पार्पण करून हे सगळे जे नेते आहेत ते आता भाषणाच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत. आपण वर भाषणाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर इथून पदाधिकारी जे आहेत ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि त्यानंतर या यात्रेला सुरुवात होणार आहे. आपण पाहतो आहोत की या ठिकाणी ही यात्रा जी आहे ती आता सुरू होणार आहे. त्यापूर्वीचा कार्यक्रम जो तो पार पडताना या ठिकाणी थोडासा गडबड गोंधळ या ठिकाणी नक्कीच होती आहे. परंतु आता आपण पाहतोय विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तिघे जण म्हणजे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि सरते शेवटी नारायण राणे यांची अवघी छोटी छोटी भाषणं या ठिकाणी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत त्यांचं करण्यात आलेलं आहे मुंबई अध्यक्षांच्या वतीनं. आता नारायण राणे यांचं स्वागत केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे मंत्रिपद मिळवल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत येत आहेत. आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतो आहे. मास्क जरी घातला असला तरी त्यांचे डोळे मात्र आपण हसताना पाहतो आहोत. आनंद झालेला आहे त्यांना मुंबईमध्ये येऊन, हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय. मंत्रिपद मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालेलं आहे. कृपाशंकर सिंग आपण पाहतो आहोत ते त्यांना शॉल देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी करतायत. पुष्पगुच्छ दिला जातो आहे. नक्कीच नारायण राणे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे, कारण ते आपल्या मायभूमीत परतलेले आहेत. मुंबई जिथे त्यांचं वास्तव्य आहे, जिथले लोक, जिथले माणसं ही त्यांना कायमच आपली वाटत आलेली आहे. कोकणी माणूस जो आहे, जो शिवसेनेचा मतदार मानला जातो, तो त्याच शिवसेनेनं नारायण राणे यांना सुद्धा मोठं केलेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण पाहतो आहोत की देवेंद्र फडणवीस हे दोन शब्द संवाद साधणार आहे. माता की भारत माता की वंदे 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 जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी कैमरा जय 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 शिवाजी तो पानी पड़ता रे मित्रा जय शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. एक छतरी का पानी गिर रहा भाई मेरे इस पे यार. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा निघते आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री, कोकण आणि मुंबईचे सुपुत्र माननीय नारायणरावजी राणे साहेब, आपले मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, मनोज कोटकजी, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, या ठिकाणी उपस्थित सर्व आमदार, खासदार, या यात्रेचं नियोजन करणारे सुनील राणेजी,
आपले सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मैं तो पूरा पानी मेरे पे डाल रहा है यार। यात्रेला वरुण राजाचाही आशीर्वाद मिळालेला आहे, ही आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे। तसंही राणे साहेबांची यात्रा म्हटल्यानंतर ती साधी यात्रा होऊ शकत नाही, त्यामुळे ती अशा प्रकारे वरुण राजाच्या आशीर्वादाने या ठिकाणी सुरू झालेली यात्रा ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या प्रत्येक जनाचा आशीर्वाद घेऊन माननीय मोदीजींच्या प्रति कृतज्ञता प्रकट करून आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यात आणि कोकणाच्या कानाकोपऱ्यात ही यात्रा या ठिकाणी जाणार आहे। आपले नेते माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक नवीन मंत्रिमंडळ तयार केलं आणि पहिल्यांदा हे जे मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळाला एक प्रकारे सर्व प्रकारचं भौगोलिक प्रतिनिधित्व मिळालं, सर्व प्रकारचं सामाजिक प्रतिनिधित्व मिळालं आणि ज्याला आपण बहुजनांचं राज्य म्हणतो असं बहुजनांचं राज्य मोदीजींच्या नेतृत्वात आज या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अशा या मंत्रिमंडळामध्ये देशातले जे कर्तृत्ववान लोक माननीय मोदीजींनी निवडून घेतले, त्यामध्ये आपल्या सगळ्यांना आनंद आहे की आमच्या राणे साहेबांना त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची जबाबदारी मिळाली आहे। आणि मला विश्वास आहे या देशामध्ये 80% उद्योग हे त्यांच्या खात्याच्या अंतर्गत येतात, ते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहे। या देशाचं जीडीपी ग्रोथ हा या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या माध्यमातून आज संचालित होतो आणि त्यासोबत आता राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला विश्वास आहे, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मला विश्वास आहे की आमचा छोटा माणूस हा उद्योजक बनेल, रोजगाराची निर्मिती होईल, शेवटच्या माणसापर्यंत रोजगार पोचेल आणि निश्चितपणे एक आत्मनिर्भर भारताची निर्मिती या माध्यमातून आपण केल्याशिवाय राहणार नाही। बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये आज जे सरकार आपल्याला पाहायला मिळत आहे, या सरकारच्या नेतृत्वामध्ये कशा प्रकारे महाराष्ट्राची अधोगती चालली आहे हे मी सांगण्याचं कारण नाही आहे। आपल्याला कल्पना आहे हा महाराष्ट्र गेल्या 5 वर्षामध्ये गुजरातला मागे सोडून देशातल्या पहिल्या नंबरचं राज्य झालं होतं। सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक या महाराष्ट्रात येत होती, पण गेल्या 2 वर्षामध्ये हा महाराष्ट्राचा पहिला नंबर गेला आणि आता गुजरात असेल, कर्नाटक असेल ही राज्य आपल्या पुढे चालली आहेत। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे सरकारी स्तरावर वसुली चाललेली आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक घटना समोर येते, ज्या प्रकारचं एक्स्टॉर्शन आम्हाला पाहायला मिळत आहे, आता संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे। भारतीय जनता पक्ष हा जनतेचा पक्ष आहे, जनतेकरता संघर्ष केल्याशिवाय आम्ही शांत बसू शकत नाही। आमचं कोणाशी शत्रुत्व नाही आहे, पण जनतेला आम्ही उत्तरदायी आहोत। आमची बांधिलकी जनतेशी आहे आणि जनतेला लुटण्याचं काम जर या महाराष्ट्रात होणार असेल तर आम्ही त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा या मोदीजींपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माननीय राणे साहेब या ठिकाणी करतील। पाऊस जोरात आहे, मोठी यात्रा आहे, लांब भाषण देण्याची आवश्यकता नाही आहे। राणे साहेब देखील या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देणार आहेत आणि म्हणून आपण आज या यात्रेची या ठिकाणी सुरुवात झाली असं मी घोषित करतो। या ठिकाणी यात्रेला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद माननीय देवेंद्रजी। या नंतर आपल्याला राणे साहेब मार्गदर्शन करतील, परंतु त्याआधी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना विनंती की या ठिकाणावरून
मंचावरून जेव्हा आम्ही खाली उतरू रथापर्यंत राणेसाहेब पोहोचतील, कृपया गर्दी आपण करायची नाहीये, जेणेकरून यात्रेला उशीर होणार नाही. मी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली ही जन आशीर्वाद यात्रा निघते आहे असे केंद्रीय मंत्री, मला ना कॅमेरा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मुंबई आणि कोकणाचे सुपुत्र, ज्यांच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थामध्ये कोकणामध्ये विकास पोहोचला हे आपण पाहिलंय, असे माननीय नारायणराव राणे साहेबांना विनंती करतो की आज या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने त्यांनी आपल्याला संबोधित करावं. माननीय राणे साहेब. सर्वांचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज यात्रेचे जन आशीर्वाद यात्रेचे प्रमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली यात्रा निघते ते या राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रवीण दरेकर, मुंबई शहराचे अध्यक्ष सन्माननीय मंगलप्रभात जोडाजी, सर्व सहकारी आमदार, भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी, उपस्थित बंधूंनो भगिनींनो आणि मित्र, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादामुळे सहकार्यामुळे मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालेलो आहे, सहभागी करून घेतलेला आहे. मी माननीय मोदी साहेब, माननीय अमित शहाजी आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋणी आहे की त्यांनी मला ही संधी दिल्लीमध्ये मंत्रिमंडळात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी अतिशय ऋणी आहे. आज जन आशीर्वाद यात्रा निघते. माझ्या अगोदर काही मंत्र्यांची जनयात्रा आशीर्वाद यात्रा 16 तारीखला सुरू झाली. जनतेचा प्रतिसाद पाहता जनता आत्ताच्या सरकारला महाराष्ट्रातील कंटाळलेली आहे. हे सरकार या राज्याचा कुठल्याही प्रकारे विकास करू शकत नाही. तर उद्धव ठाकरे नावाप्रमाणे या राज्याला उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत आणि म्हणून जनता आज कंटाळल्यामुळे आशेचं किरण म्हणून परत सत्ता या महाराष्ट्रात भाजपची यावी यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मित्रहो, दिल्लीच्या मंत्रिमंडळात 1.5 महिना मला झाला. मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर एक वेगळा अनुभव तिथे घेता आला. माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात बसताना, कॅबिनेटमध्ये बसताना सुरुवातीला खरं सांगतो देवेंद्रजी, मी नक्की केंद्राच्या मंत्र्यात सहभागी झालो असं वाटलं. बसलो थोडा वेळाने पाहत होतो, पुढे देवेंद्र दिसेल, पुढे प्रवीण दरेकर दिसेल, पुढे आशिष दिसेल, पण यातले कोणी दिसलं नाही. तेव्हा जाणीव झाली आपण दिल्लीला आलो आहे, केंद्रात आलेलो आहे. बांधवांना मात्र मोठं भाषण करण्यापेक्षा एकच सांगेन तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे पद मिळालं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेचं पद आहे असं मी मानतो. आणि म्हणून या काळामध्ये
या खात्याच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेची जेवढी सेवा करता येईल, विकास करता येईल, रोजगार निर्माण करता येईल आणि राज्याला, देशाला विकासाकडे घेऊन जाता येईल. हा देश जीडीपी मध्ये अन्य देशाच्या तुलनेवर आघाडीवर असावा, एवढी वाढ जीडीपी मध्ये माझा विभाग करेल हे माझे प्रयत्न असणार आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय. मला खात्री वाटते मी या मंत्रिमंडळात माझ्या विभागाचं काम करत असताना सूक्ष्म, लघु आणि मध्यम मी महाराष्ट्राचं नाव दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. 1.5 महिन्यानंतर तुम्हाला सगळ्यांना पाहतोय. आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईपासून 1.5 महिना मी राहिलो, नाही तर 15 दिवसापर्यंत कधीच बाहेर राहिलो नव्हतो. मला माहित नाही सन्माननीय देवेंद्र फडणवीस कंटाळले होते काय मला, की त्यांनी मला दिलेला, पण सद्भावनेने त्यांनी पाठवलं, प्रेमापोटी त्यांनी पाठवलं आणि माझ्याबद्दल मी काम करू शकेल, विकास करू शकेल या विश्वासापोटी त्यांनी मला पाठवलं असं मला सांगावं असं वाटतं. आणि म्हणून आज तुमचं दर्शन घेतल्यानंतर मला सांगावं असं वाटतं, महाराष्ट्राच्या जनतेला आज महाराष्ट्रात आलोय ते तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो. तुमचे आशीर्वाद घेऊनच मी महाराष्ट्रात फिरणार आहे, वाटचाल करणार आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ज्या उद्देशाने पाठवलाय मोदींच्या मंत्रिमंडळात, त्या मोदींना पाठबळ देणं, ताकद देणं, हा देश जगामध्ये एक प्रगत देश घडू शकेल असं वारंवार माननीय मोदी साहेब म्हणतात. त्यांना सहकार्य करून त्यांनी व्यक्त केलेलं मत आपण यशस्वी करावं या भावनेने मी काम करणार आहे. तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद द्यावे. तुम्ही आज पाऊस पडत असताना मोठ्या संख्येने आलात. आमच्या आता या सूत्रसंचालन करणारे म्हणाले की गर्दी कमी करा. गर्दी कमी करायच्या मताशी मी सहमत नाही. गर्दी भरपूर करा, पण कोरोनाचे नियमही पाळा. कोरोनापासून वाचण्यासाठी, बाकी कोणापासून आपण वाचू शकत नाही, ह्यालाच वाचवायसाठी आपण आहोत, महाराष्ट्राला वाचवायचा. आणि म्हणून महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघाले त्यांना आपण आज सांगूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने, बस छत्री तुमचा काळ संपला. आता महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष परत सत्तेवर येईल आणि जनतेला चांगले, सुखाचे, समाधानाचे चांगले दिवस पाहायला मिळतील. या राज्यातल्या गोर गरीब तरुणांना नोकऱ्या मिळू शकतील, रोजगार मिळू शकते आणि उद्योजक होतील आणि प्रगतीकडे वाटचाल करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुढे अनेक सभा असल्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. तुमचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे सपुत्र श्री नारायण राणे साहेब, विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मंगलप्रभाजी लोढा. जन आशीर्वाद यात्रेला आता सुरुवात होतीये आणि विमानतळावरून थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करून तिथे नारायण राणे यांचं अगदी ढोल ताशांच्या गजरात आणि मुंबईतल्या या सगळ्या नेत्यांकडून जंगी स्वागत झालं. त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या आणि आता जन आशीर्वाद यात्रेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे रवाना होत आहेत. थेट दृश्य पाहतोय आपण
विमानतळाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्यांना अभिवादन करून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईमध्ये सुरू होतीये. मुंबईमध्ये राणेंचं अगदी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत झालं आणि आता महाराजांना पुष्प अर्पण करतायत नारायण राणे आणि आता त्या ठिकाणहून त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. मुंबईतल्या या भाजपच्या नेत्यांकडून, महाराष्ट्राच्या नेत्यांकडून राणेंचा एक सत्कार छोटेखानी पार पडला. त्यांचं मुंबईमध्ये स्वागत झालं आणि मग आता पुढे जनआशीर्वाद यात्रेसाठी राणे रवाना झालेत. केंद्रामध्ये जबाबदारी दिल्यानंतर महाराष्ट्राचं नाव केंद्रामध्ये करू आणि जे खातं त्यांना दिलेलं आहे त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी पुन्हा एकदा या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून दिलंय. नारायण राणे यांचा सन्मान हा मुंबईतल्या भाजपच्या नेत्यांकडून अर्थात केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं आणि आता थेट जनआशीर्वाद यात्रा ही मुंबई विमानतळापासून ते हुतात्मा चौकापर्यंत जाणार आहे. दरम्यान मध्ये अनेक टप्पे आहेत. काही ठिकाणी सभा घेतली जाईल. उपस्थितांना राणेंनी संबोधित केलं आणि आता पुढे यात्रेसाठी ते रवाना झालेत. राणेंचं स्वागत करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, त्याचसोबत भाजपचे मुंबईतले एकूण आमदार, काही महत्त्वाचे पदाधिकारी हे देखील तिथे आवर्जून उपस्थित होते. कृपाशंकर सिंहांपासून अगदी आशिष शेलार आणि भाजपचे आमदार आणि इतर पदाधिकारी मुंबई विमानतळाच्या बाहेर राणेंच्या स्वागतासाठी हजर होते. आपल्या सगळ्या सुरक्षेसह केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आता जनआशीर्वाद यात्रेसाठी रवाना होत आहेत. जनआशीर्वाद यात्रेची जी व्हॅन आहे, जो रथ आहे, या रथावरून आता नारायण राणे ही संपूर्ण यात्रा करणार आहेत. दरम्यान जनतेला ते भेटणार आहेत. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून ही यात्रा आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या जनआशीर्वाद यात्रेला झेंडा दाखवला जातोय आणि मग लगेचच यात्रेला सुरुवात होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे या रथामध्ये विराजमान होतील आणि त्यांच्यासोबत काही इतर देखील महत्वाची मंडळी असतीलच. मात्र या यात्रेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जातोय आणि मग या यात्रेला सुरुवात होईल. मुंबईतली भाजपची जनआशीर्वाद यात्रा एक प्रकारे भाजपचं हे शक्ती प्रदर्शनच आहे. आगामी काही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यातच केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन आल्यानंतर नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये निघणारी ही जनआशीर्वाद यात्रा नारायण राणेंचे कुटुंबीय आणि भाजपची सगळे नेते मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून हा जो काही जन आशीर्वाद यात्रेचा रथ आहे तो पुढील यात्रेसाठी निघेल. विमानतळापासून काही महत्त्वाचे टप्पे पार करत मग अगदी हुतात्मा चौकापर्यंत ही यात्रा जाऊन संपेल. दरम्यान काही ठिकाणी सभा देखील घेतली जाईल.
रथ आहे त्यावरती राणे विराजमान झाले, त्यांच्यासोबत आशिष शेलार देखील आहेत आणि आता देवेंद्र फडणवीसांनी झेंडा दाखवल्यानंतर यात्रेला सुरुवात होतीये. तिथेही ढोल ताशांच्या गजरात या यात्रेची सुरुवात. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून भाजपकडून राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये ही जन आशीर्वाद यात्रा काढली जाते आणि मुंबईतली ही यात्रा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली. या रथावर राणेंसोबत भाजपचे आशिष शेलार आहेत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून या यात्रेला झेंडा दाखवला जातोय आणि या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेमध्ये गर्दी करा पण कोरोनाचे सगळे नियम पाळा असं आवाहन राणेंनी आपल्या भाषणातून केलंय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील या रथावरती आहेत. ही चिंता करत असताना ते राष्ट्रवादीलाही सांगितलं पाहिजे, ते काँग्रेसलाही सांगितलं पाहिजे आणि ते शिवसेनेलाही सांगितलं पाहिजे. नाहीतर आम्हाला फक्त ब्रह्मज्ञान आणि त्यांच्याकरता कोरडे पाषाण असं मुख्यमंत्र्यांनी राहू नये एवढीच मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा आहे. ठिकठिकाणी पोस्टर्स काढले गेले आहे. शिवसेनेला भीती वाटायला लागलेली आहे का या यात्रेची? नाही, मी असं म्हणणार नाही, पण एवढं निश्चित सांगतो, ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाला मुंबई आणि महाराष्ट्रात समर्थन मिळत आहे, आमचे जे कोणी विरोधक असतील त्यांना धडके भरणारच आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहेत, त्यांना नोटिसा बजावल्या जात आहे. जन आशीर्वाद यात्रे जे काही नियोजन करतात त्यावर नाही, ठीक आहे, आम्ही त्याला काही घाबरत नाही. मी अनेक वेळा सांगतो, आमचा DNA जो आहे तो विरोधी पक्षातनं तयार झाला आहे. त्यामुळे केसेस लागणं किंवा पोलिसांचा बळाचा वापर आमच्यावर होणं हे आमच्याकरता नवीन नाही आहे. हे वर्षानुवर्ष आम्ही सहन केलं आहे. संघर्ष आमचा पिंड आहे. त्यामुळे पोलिसांच्या भरोशावर भाजपला तरी दाबता नाही आहे. राणे साहेबांना स्मृतीस्थळावर जाण्यास विरोध करणं कितपत योग्य? असं जर कोणी विरोध केला असेल तरी संकुचित बुद्धी आहे ही. अतिशय मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या संकुचित बुद्धीला कुठेही स्थान नाही आहे. आणि स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अशा प्रकारे जर कोणी वागलं असतं तर त्याला माफ केलं नसतं. फडणवीस साहब एक बार हिंदी बताइए, इस जन आशीर्वाद यात्रा के जरिए बीजेपी पूरे मुंबई में अपने कार्यकर्ताओं तक पहुंच रही है. बीएमसी चुनाव को देखकर इसको जोड़ा जा रहा है. क्या इसको मनपा चुनाव से पहले महानगर पालिका पर काबिज होने की पूर्व तैयारी समझे? देखिए, प्रधानमंत्री मोदी जी ने एक बहुत ही सर्वसमावेशक इस प्रकार का मंत्रिमंडल तैयार किया और जो सारे नए मंत्री हैं अपने अपने विभाग में लोगों का आशीर्वाद लेने के लिए, लोगों से संवाद करने के लिए जा रहे हैं. मुंबई में माननीय नारायण राव जी राणे, इनकी यात्रा हम लोगों ने शुरू की है और कुछ लोग इसको कॉरपोरेशन के चुनाव से जोड़कर देखते हैं. हमारे लिए चुनाव ये कोई बहुत मायने नहीं रखता. हमारे लिए जनता मायने रखती है. हमेशा जनता में रहने वाले लोग हैं, जनता के बीच से आए हुए लोग हैं और इसलिए वापस जनता का आशीर्वाद लेने और उनको धन्यवाद देने जा रहे हैं. स्मृति स्थल पर राणे साहब के जाने का विरोध किया जा रहा है. कल शिवसेना का बयान आया था और साथ में सीएम ने भी कोरोना को लेकर, तीसरी वेव को लेकर चिंता जताई थी, भीड़ इकट्ठा होगी. देखिए, पहली बात तो यह है कि सीएम साहब ने जो चिंता जताई वो ठीक भी है, लेकिन मेरा उनसे इतना ही निवेदन रहेगा कि इस प्रकार की नसीहत वो शिवसेना को, स्वयं की पार्टी को दे, कांग्रेस को दे और राष्ट्रवादी को भी दे, तब वो हमको नसीहत दे सकते हैं. फिर भी उन्होंने कहा है तो हम जरूर उसका पालन करेंगे, हमारा कर्तव्य भी है. जहाँ तक स्मृति स्थल का सवाल है, उस पर विरोध करना ये संकुचित मानसिकता का परिचायक है. महाराष्ट्र में ऐसी संकुचित मानसिकता को कोई जगह नाही आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळे जनाशीर्वाद यात्रा का त्याची भीती एमईएला आतापासून वाटू लागलेली आहे. असं आहे की आमच्याकरता निवडणुका येतात जातात. निवडणुका महत्त्वाच्या नाही, जनता महत्त्वाची आहे. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. त्यामुळे जनतेच्या करता संघर्ष करायचा आणि माननीय मोदी साहेबांनी देशातलं एक सर्वसमावेशक मंत्रिमंडळ तयार केलं आहे. त्या मंत्रिमंडळातले नवीन मंत्री जनतेचा आशीर्वाद घेण्याकरता आणि जनतेशी संवाद करण्याकरता निघाले आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून ही जनआशीर्वाद यात्रा आहे,
मुंबईमध्ये नारायणरावजी राणे यांच्या नेतृत्वात ती आम्ही काढली. आने वाले चुनाव में संघर्षाचा शिवसेना उल्लेख केला. हा संघर्ष नेमका कोणत्या स्वरूपाचा असेल? तो रस्त्यावर दिसेल की महापालिकेत? असं आहे की रस्त्यावर संघर्ष करणे आणि राडेबाजी करणे हे आम्ही करत नाही. हा एवढं मी वारंवार सांगितलं आहे की आम्ही हे करत नाही. आमच्यावर कोणी आलं तर आम्ही सोडतही नाही, पण हा आमची संस्कृती नाही. आम्ही असला संघर्ष करतही नाही. आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन त्या ठिकाणी मतं मागणाऱ्यांपैकी आहोत. आमचा पूर्ण लोकशाहीवर विश्वास आहे. आम्ही ठोकशाहीवाले लोक नाही आहोत. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही गल्लीपासनं दिल्लीपर्यंत सर्वात मोठा पक्ष झालो आहोत. मुंबईमध्ये मागच्या वेळेस 2च जागा कमी राहिल्या, यावेळेस कसर भरून काढू. फडणवीस साहेबांचा जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आपण ऐकली. मुंबई विमानतळापासून सुरुवात झालेली जनआशीर्वाद यात्रा मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरणार आहे. तिथे जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून ही यात्रा आहे. यात्रेमध्ये सहभागी मोठ्या संख्येने व्हा, पण कोरोनाचे नियम पाळा, असं नारायण राणेंनी आपल्या भाषणात नुकतंच म्हटलं. भाजपचे काही नेते नारायण राणे यांच्या सोबत आहेत. या यात्रेदरम्यान जनआशीर्वाद यात्रेसाठी एक रथ तयार करण्यात आला. या रथावरती विराजमान असलेले सगळे नेते. ही यात्रा नेमकी कोणकोणत्या मार्गाने कशी पुढे जाते, कुठे काय घडतं, या सगळ्या संदर्भातले अपडेट तुम्हाला देणार आहोत. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्यामुळे भरच पडली.